नमस्कार मंडळी. आपण अगदी तोंडाला छान मस्त असं चव आणणारं चाट बघतोय. बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत छानपैकी. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर असा ठेचा घातलेला आहे. जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर घालू नका. त्याच्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर जिरं घातलं. कोणी कोणी जिरं सुद्धा उपासाला खात नाही तर तुम्ही ते अगदी स्किप केलं तरी चालणार आहे. जिरा पावडर किंचित घातलेली आहे. मीठ घातलेलं आहे आणि हे खूप सुंदर लागतात. मी तर चाट बनवून दाखवणार आहे, पण समजा नुसते जरी तुम्ही तळून खाल्ले तरीही छान लागतात. आणि ह्याच्यात मी साबुदाण्याचं पीठ बाइंडिंगला घातलेलं आहे. उपासाचं आहे म्हणून. जर तुम्हाला हे उपासाचं म्हणून करायचं नसतील तर तुम्ही तांदूळाचं पीठ वगैरे वापरलं तरी चालणार आहे. पण आपण आता उपवास रेसिपी करतोय तर म्हणून मी त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालते. आणि हे छानपैकी मस्त असं चमच्याने नाही तर हाताने छान मळून घ्यायचं आणि खूप टेम्पटिंग लागतं हे. आणि त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याची उसळ जी घालणार आहे तर त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या लिंक त्याची शेअर करते. तर तुम्ही शेंगदाण्याच्या उसळीचा जो व्हिडिओ आहे तर तो बघून घ्या. आणि तुम्ही बघत असाल तर आता हे छान असं मस्त मळलेलं आहे. आणि आता आपल्याला टिक्क्या करायच्या त्याच्या. तर आपण नॉर्मल तुम्हाला साईज कुठला हवा असेल तसं मी एक मीडियम साईजमध्ये हातानेच करणार आहे आणि छान टिक्की करून घेणार आहे. थोडंसं तेलाने त्याला आपण स्मूथ होतं त्याच्यामुळे ते मळलं तर किती छान होते बघा ते. आणि बटाटा त्याच्यामुळे मध्ये आहे आणि साबुदाणा पीठ आहे तर त्याच्यामुळे ते एकदम खायला खुसखुशीत लागतात. कुठल्याही लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सगळे या टिक्की खाऊ शकतात. तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही ह्या टिक्की बनवून त्याच्यानंतर थोडं फ्रीझरमध्ये ठेवून सकाळी तुम्ही तळलं तरी सुद्धा ते चालतं. तर ते छान होतं आणि 8 ते 10 दिवस डीप फ्रीजला सुद्धा राहतात. तर या प्रकारे टिक्की हातावरती करून घेतलेले आहेत. आता आकार तुम्ही कमी जास्त कोणाकडे जर साचे असतील तर तुम्ही कटलेट सारखा आकार दिला तरी चालणार आहे. मी या प्रकारे सगळ्या करून घेते. आणि हे तुम्ही केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं डीप फ्रीजरला ठेवा. जर तुम्ही लगेच तळणार असाल तर एक 10 मिनिटं पुरेसं आहे. जर तुम्हाला स्टोरेज म्हणून करायचं असेल तर तुम्हाला जितकं लागत असेल तितकं ठेवा आणि बाकी एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉकच्या बॅगमध्ये तुम्ही डीप फ्रीजरला ठेवलात तर 10 ते 15 दिवस या टिक्क्यांना काही होत नाही. जेव्हा तुम्हाला तळायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला ते नॉर्मल आणावं लागतं बाहेर काढल्यानंतर आणि मग तळावं लागतं. लगेच नका तोड. तर ह्या प्रकारे आपल्या या सगळ्या टिक्की तयार आहेत आणि मी तळायला घेणार आहे. तळायच्या आधी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं एक 10 मिनिटं मी ते डीप फ्रीजला ठेवले होते आणि 10 मिनिटं ठेवल्यामुळे मला वेगळं काही असं करायला लागलं नाही बाहेर ठेवायला. मी आरामात तळू शकले. पण तुम्ही जर ते फ्रीजर केलं असेल तर मात्र ते नॉर्मलला जर आल्यानंतर तळा. आणि आपण सोडतोय आणि आपल्याला छानपैकी मस्त अशा तळून घ्यायच्या. तुम्ही बघत असाल तर किती छान होतात बघा आणि खूप टेस्टी लागतात. टिफिनला तुम्ही त्याच्याबरोबर दही किंवा सॉस असंही देऊ शकता. मी आत्ता शेंगदाण्याची उसळ केलेली आहे आणि त्याच्यावरती मिसळीला जसं आपण करतो तसं ते चाट म्हणून वापरणार आहे. त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना असं एक चटणी केलेली आहे, ग्रीन चटणी. आणि ह्या प्रकारे मी पहिला गाणा काढला आणि दुसरा पण काढते आणि तुम्हाला मी प्लेट सजवून पण दाखवते की कसं करायचं ते. मी परत एकदा सांगते तसं की शेंगदाण्याची जी उसळ आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवर देते. त्याचा व्हिडिओ आपला आधी तयार आहे. आणि या प्रकारे चारचं मी तुम्हाला करून दाखवते. या टिक्की ठेवल्या तुम्ही बघत असाल आतून छान अशा त्या झालेल्या आहेत. मुद्दामून त्याला थोडंसं असं करायचं की आपण जे काही चटण्या वगैरे टाकणार आहोत तर ते आतमध्ये जाईल. तुम्ही अख्ख्या ठेवला तर ते आतमध्ये जाणार नाही ना, म्हणून आपण थोड्याशा त्या फोडून घेतलेल्या आहेत. आणि आता याच्यामध्ये 1 बाय 1 आपण सगळं टाकूया. तर ही शेंगदाण्याची जी उसळ आहे तर ती मी टाकणार आहे. तुम्हाला जर अख्खे शेंगदाणे ठेवायचे नसतील तर तुम्ही भरड काढून आपण शेंगदाण्याची आमटी करतो त्याप्रमाणे केली तरी सुद्धा चालेल. पण आमच्याकडे असं आवडतं शेंगदाणा बटाटा खायला तर त्याच्यामुळे मी केलं. मी ग्रीन चटणी तुम्हाला जी सांगितली होती तिखट थोडीशी ही केलेली आहे तर ती त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आणखीन आता मी त्याच्यावरनं टाकणार आहे थोडंसं दही. खूप सुंदर लागते ही डिश. नक्की करून बघा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडेल, मुलांना आवडेल. आणि अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.
तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी ही उपवासाची आगळीवेगळी डिश जरा करून बघा. तुमच्या तोंडाला सुद्धा चव येईल. आता मार्गशीर्ष महिना येईल, मार्गशीर्षातले उपवास असतात, तर नक्की करून बघा. तुम्हाला ही डिश नक्की आवडेल. दर महिन्याचे सुद्धा जे उपवास असतात आणि काही त्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी ही डिश आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दाण्याच्या उसळीची रेसिपी दिलेली आहे. धन्यवाद.